नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे? मस्त मजेत. आज जरा थोडंसं नर्वस आहे, मी नाराज आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की मी एवढ्या साऱ्या गोष्टी करूनसुद्धा माझ्या गोष्टी ऐकत नाहीत घरचे. म्हणल्यावरती थोडंसं म्हणजे असं कधी कधी डोकं फिरल्यासारखं होतं. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करून त्या गोष्टीचं काही चीज होणार नाही आहे ही गोष्ट माहीत होती मला. म्हणजेच आप्पाचं बघा, आप्पाला एवढं ऑपरेशन करून आणून घरी बसवलं आहे, टाके तोडले नाहीत अजून. आणि त्या दिवशी आप्पाने दुकान लावलं, जाऊन ओढून आणलं, घरी बसवलं पुन्हा. काल मी कार्यक्रमाला गेलतो बाहेर, आज आलो तर आज सकाळी उठायच्या आधी आप्पा पुन्हा दुकान लावायला गेलेत. म्हणजे काय बोललेलं काय किंमत आहे का नाही माझ्या, किंवा काय कळतं का नाही? आई तुला तरी अडवायला काय होत होतं का? आता अडवलं तर मला म्हणलं गं बस, तुला काय करायचं? मला घरी बसून दम निघत नाही. तास 2 तास जातो, 10-11 वाजता येतो माघारी. 10-11 वाजता जा दम निघत नाही असं 2 तास तुम्हाला करू दे म्हणलं काम घरी बसून. मला अगं पण टाक तोडलं नाही तर टाक. म्हणलं की तुमचं हा? टाकं तोडलं नाही, कशाला जाता हो पांडू खवळून. मी बी सांगितलं जाऊ नको. पूजा म्हणे होती जाऊ नका. म्हणलं तुम्ही गप बसा, आम्हालाच लागलं खवळायला. तुम्ही गप बसा मला उठवायचं असतं, मी इथंच होतो ना झोप इथं. म्हणलं. मग भांडण होत्या, मग उठवायचं काय 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 करायचं? काय पैसे कमवून काय करायचं? शरीर चांगलं नाही राहणार आपलं तर. म्हणलं मला घरी बसून दम निघाला. घरी बसून मग इथं हिंडा फिरा, थोडं गल्लीत चालून या म्हणायचं ना, कशाला तिथं? हा? म्हणलं काय काय रिक्षावाली ही सगळी फोन काय करते. रिक्षावाले फोन करतात? काय कमी जास्त झालं म्हणजे काय ते भरपाई देणार आहे का? आपलं नीट करून देणार आहे का? आणि जेवायचं काय बरं वाईट झालं तर? म्हणलं की ट्राक तुटलं, रक्त निघायला लागलं, कोणी बघायचं? काय करायचं त्याला? म्हणलं जास्त कमी झालं काय करायचं? म्हणलं तुमचं. म्हणलं मला काय होत नाही, मला काय होत नाही. दुखत नाही, काय नाही. म्हणलं मला अगदी गोळ्या खात्यात म्हणून दुखत नाही तर एवढं कळत नाही का? म्हणलं तुमचं टाकं तोडलं हा, जातं. उघडे गाड्या. ए अक्षय, चल रे आपला आणू जाऊन. चल चल, कपडे घाल. तुला पण उठवता येत नव्हतं का ग मला? आपण आधीच सांगितलं होतं मला. काय चाललो सांगितलं तुम्हाला. म्हणले मला 11 वाजेपर्यंत बसू दे. पांडूला काय लावू नको. आता आणतो जाऊन, एकदाच ताकीद देतो गाड्या, परत काय करायचं ते करू दे. चाललोय आता आपाला आणायला. प्रेमाने सांगणार आहे आपा चला तुम्ही, मागं लागणार नाही काय. कारण स्वतः समजायला पाहिजेत ना त्यांना की बाबा आपण काय करतोय आणि काय नाही. म्हणजे काय गड्या, नाबालिक सारखं करतं काय त्याला, नाबालक, सेन्स नसतं. एकदाच म्हणणार आहे, जेव्हा स्वतः काय होईल तेव्हा कळेल मग. काय नाही पप्पा, आज पप्पा करा. टाकायचं तुम्ही का नाही बांधून टाकायचं. आजारी त्याच्यामुळे काय बसून बसून काय करायचं. सवय लागलेली माणसात बसायचं, येतंय बसायला. घरी माणसं आणून बसू का तुम्हाला गप्पा मारायला 10-12? हा, कुठल्या कुठल्या माणसं मला सांगा, कुठली कुठली माणसं तुम्हाला गप्पा मारायला असतात रोज? माणसापाशी नाही काय, मग घरी बसण्यापेक्षा बर, तिथं 10-5 रुपये मिळतात, टाइमपास बी होतो. आणि त्यात मध्ये घरी बसून बसून ती मग बोर होतो ना माणूस. काय बोर होतं इथं असं बसून? अन ते टाक्यावरती ताण येतोय आपण, तुम्हाला चेष्टाच वाटते का? कसं नाही येत ताण? चालेल, आता उद्या जायचं की तुम्हाला. टाका तोलं की मग तर निवांतच. तुम्हाला जास्त करून घ्यायचंय का ते? नाही काय होत पांडू. अहो आपा, ती ऑपरेशन केलेलं असतं, त्यात जाळी टाकलेली असते आणि ती जी गाठ आहे ना ती काढलेली असते, परत त्यातलं ती डॉक्टर काय म्हणला या, काय एका जागा बसू नका, हालचाल करा. हालचाल ही सांगितली का काम करायचे?
मी नाही उतरवलं सगळं त्या रिक्षावाल्याने आणि उतरवलं तिथून कुणी चढवलं कर ना त्या हाताने सगळं ताण नाही का पल्ला पोटाला नाही कसा नाही पल्ला त्या काट्यावरून गाडीवर काट्यापाशी गाडी मग घरच्यांना दम टाकून ठेवला होता का तुम्ही काय सांगायच ना मग नाही त्याला पूजाला काय बरं म्हणलं काय तुम्हाला हे करून भेटतं काय पैसे भेटतात का समाधान भेटतं का बरं वाटतं? समाधान नाही पाडू किंवा आता सावळी मी काय म्हणलो त्या सावल्या हितवर बसायचं या हा आताच म्हणलो हो म्हणलो का नाही मी त्या सावल्या हितवर बसणार आणि लगेच जाणार. ती काय ती बाई पण मला मानला कामच करत आहे शेवटपर्यंत जायच्या टायमाला मला सांगा मला बोलवून देतो एवढं 2-4 दिवस आदर तुम्हाला जसं करायचंय तसं करा मी काय आता बोलणार नाही काय नाही होत काय हो नाहीतर नाही हो काय ऐकतच नाही म्हणल्यावर काय करायचं होय काय घरी बसून तो ए, काय 1 वाजता ये उभा राहायला हो आताच चला हा हा आता नाही आता नाही नाही विषय व्यवहार चुकीचा आहे चला. कसं एवढं 2-4 दिवस थांबा परत कामच करत आहे की. करायचंय की तुम्ही काय? फोन करून बोलून घेता का नाही बाबा तुम्ही तुला तुम्ही झोपत असतात नाही तर जास्त दिवसात झोपवलं उलट न येत आहे तर मग डोक्यात हात घातला काय शपले दिसते काय ते की आलो कशाला म्हणलं बरं ती वन आहे आणखी. तुम्हाला यायचं का नाही घरी येतो मी 12:30 वाजता बसून दे मला शेणभर चला आता बरोबर गुंडाळा आताच आताच हा. 12:30 काय ऐकतच नाही म्हणलं डोकं आतून घ्यावं का माणसाने नाही काय होत त्याला अजून 1 तासभर बसतो 1 तास. यायचंय का नाही आऊ टाक काय डोकं आदरून घेतो कुठं तरी चल बाबा बसू दे जीवासाठी काय आता अवघड आहे काय ऐकतच नाही मला डोकं आदरून घ्यावं का माणसं पुढं हा आता जर काय झालं टाकं बिकं तुटलं ताण आला पडलं डॉक्टरने उद्या टाका तोडा गेला काय म्हणला निसाटल्या का हे झाले काय झाले आपण काल कार्यक्रमाला गेलतो तर घरी कृष्णाला आणि पिऊला सोडून गेलो होतो तर ह्यांनी काय केलं दोघांनी दिवसभर मोबाईल बघितला पिऊन आणि कृष्णानं आणि रडायला लागलं की आपण काय मोबाईल लगेच देऊन टाकायचे आणि पिवडीने तर दिवसभर बघत होती काल आहे सांगत होते आता आजचा विषय असा झाला की पिवडी मोबाईलच सोडा नाही सकाळी स्कूलला पण जायला नको म्हणत होती बळच तिला सोडवले आता आल्या आल्या रडायला लागली आणि मोबाईलच मागायला लागली तर आता पिवडीसाठी ना मी हे बघा अननस घेऊन चाललोय गेले की आता मोबाईल बघत बसलेले असणार का पूजा तर वैतागले जाम कुठे ग पिवडे कुठे पिवडे पिवडे कुठे पिवडे कुठे मोबाईल ठेवू मोबाईल ठेवू मोबाईल ठेवू चल मोबाईल ठेवा बघू द्या बघ तुझ्यासाठी काय आणले चल मोबाईल घ्यायचा ना येडं होतं बाबू तसं कोट टाकलं तर तिला उडवा येऊन काय झालं होय आपण कोटच नाही काय नाही ती दावा का धरून बसलाय तुम्ही काय नाही उठतोय आता इथं उठाय वासायला तिथं धंद्याला जाऊन बसले तर चल काय या पोरने हात ठेवलेलं चल अहो तिच्या जिंजा उचल्या पूजेचे तुम्ही हे बघा. होय पिवड्या तुला हाणलं काही ना हा. होय पिवड्या तू मम्मीला मारलं मारायचं नसतं बाबू हा बस खाली खाली बस खाली बस खाली बस बस खाली बस का ए जाते कापाला ए रड नको बस खाली खाली बस काय झालं आता ए कशाला तिच्या वाट जातो र लय निमताय झाली पोरगी पण तिचा लाड लय झालाय जाण जाते का अन्नस कापायला जा अन्नस कापाय आणतात चाकून लाड चांगला म्हणजे खाण्यापिण्याचा कापणार आहे कसं आहे पिवड्या बोकाळ कापल्यावाने 100 रुपये तुमचीच करायला नाही का? नाही करत आता आंबा तर 100 रुपयाने देत होते आता तर 150 रुपयेच म्हणलं करायला किती? 130 म्हणला शेवट
नाही देत मला काय. बाजारात स्वस्त आहेत की नाही आंबं? बाजारात तिथे सारखंच असतं. क्वालिटीचं पाहिजे. वाव वाव पिऊ. जेवढं खायचं वाव. तेवढं बाकीचं ठेवू. आर माझा पट्टा. दर ठेव फ्रीज मध्ये खाली. आता कोणाला खायचं? कोणी आणलं? पप्पा कोणाचा येतात? पप्पा कोणाचा येतात? दोघी आताची उठलाय. काय रातपाळी करून आणता काय? 3-4 वाजलेले गेलता कुठं? ए, कोण? तर त्याला कोट टाकलं. कोट. पासवर्ड त्याला पासवर्डच नाही. एवढं घेतलं तर चालू चेष्टा करते.